त्या हरणाला ते मृगजळ असणार असं वाहत 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 असं की नाही धोधो 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 वाहिल्यासारखं पाणी वाहिल्यासारखं दिसत. आणि ते मृगजळ असणार ते पाणी बघतो आहे का, ते मृगजळला बघत बघतच पुढं पडत राहत. जसं जसं ते हरिण पळतं तसं तसं त्याला वरून दर 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 ऐक नाही ते पाणी वाहिल्यालाच दिसतं त्याला मृगजळ. कारण मृगजळ असतं ते मृगजळ. मृग म्हणजे हरिण, जळ म्हणजे पाणी. ते कुणाचं पाणी? हरणाचं पाणी, मृगजळ. ते हरिण असणार धावतो 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 पण पाणी काही त्याला भेटत नाही आणि कुडी फुटून ते प्राण त्या ठिकाणी सोडतं पण त्याला पाणी भेटत नाही. म्हणून ती मृगजळ आहे. त्या मृगजळाच्या पुढे किती धावत राहतं त्या हरिण, शेवट त्याला पाणी भेटत नाही आणि ती पुढे फुटून हरण मरतो पण पाणी भेटत नाही. तसं संसार आहे. कितीही कमवा तुम्ही संसारामध्ये, केव्हाच संसाराचं पोट भरत नाही. न बायकोचं भरत नाही, न पोराचं भरत नाही, न कुणाचंच भरत नाही. कितीही कमवा तुम्ही, अपुरे. संसार हा केव्हाच परिपूर्ण होत नसतो आणि संसार हा चालत असतो. बा संसार करत बसायची गरज नाही, संसार हा होत राहतो. पण परमार्थ हा अट्टहासाने करावा लागतो. परमार्थ करणं गरजेचं आहे. कारण परमार्थ केला तरच परमार्थ होतो. आणि परमार्थ करण्यासाठी प्रत्येक जीवासाठी पहिल्या जन्माची काही पुण्याची सामुग्री असावी लागते, तेव्हाच परमार्थ घडतो. मुखाला हरिनाम येतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. ज्ञानोबाराय सांगतात, आनंद जन्माची ज्यावेळेस जीवाकडं पुण्याई असते, त्याची पुण्याईची शिदोरी असते, त्यावेळेस त्या जीवाला परमात्म्याच्या ठिकाणी आवड निर्माण होते. पण सहजासहजी नाही महाराज. काय या नामाचं महत्व? ज्ञानोबाराय विचारतायत निवृत्तीनाथ महाराजांना, दादा नाव आहे तरी किती मोठं, ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानोबाराय विचारतात निवृत्ती दादांना, दादा हे देवाचं नाव तरी किती मोठं आहे. गगनाहुनी वाढ नाम आहे. या आकाशापेक्षा पण मोठं असणारं भगवंताचं नाव आहे. कारण विचार भगवंताचा जर केला तर अनंत ब्रह्मांड ज्याच्या ठिकाणी आहेत, ज्याच्या प्रत्येक रोमारोमामध्ये अनंत ब्रह्मांडाची उत्पत्ती झालेली महाराज. आणि असा असणारा परमात्मा हा खूप विशाल आहे, त्याचा अंत नाही महाराज. जसा हजारो सूर्य एकदाच प्रगट व्हावेत आणि त्याचं तेज काय सांगावं. एका सूर्याचं तेज एवढे तर हजार सूर्याचं किती असत. ते तेज असणार भगवंताच्या मुखावरचे महाराज. सहस्त्रदीपे कैशी प्रकाशली प्रभा, उजळल्या दश दिशा गगना आलीशी शोभा. सहस्त्रदीप हजारो सूर्याचं तेज असणार भगवंताच्या मुखावर आहे महाराज. म्हणून या परमात्म्याचा अंत लागत नाही. हा कुणालाच लागला नाही महाराज. हा परमात्मा असणारा चतुरा तो शिरोमणी. चतुरामध्ये शिरोमणी आहे. तुम्हाला माहिती आहे का, माणसामध्ये एखादे चतुर असते पण त्या चतुरामध्ये शिरोमणी काही माणसं असतात. तसं परमेश्वरामध्ये सगळ्यात चतुर आणि त्या चतुरामध्ये तो शिरोमणी असणारा हा पांडुरंग परमात्मा आहे. या जगताचा माता पिता आहे. तो जगताचा पालन करता आहे. म्हणून
भक्त फक्त देवाला देवच म्हणून पाहत नाहीत, तर तो करता करविता आहे की नाही, सर्व जीवाचा उद्धार करणारा तो परमात्मा आहे. म्हणून भक्त त्याला माताही म्हणतात आणि पिताही म्हणतात. भगवंताला माता आणि पिता स्वरूप पाहतात भक्त, कारण भक्ताच्या ठिकाणी भाव कसा असतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद ब्रह्म अमंगळ, ऐका जे तुम्ही भक्त भागवत, करार ते हित शुद्ध करा. म्हणून असणारा भक्ताचा जो भाव आहे भगवंताच्या ठिकाणी, जशी पतिव्रता आहे, पतीशिवाय ते काही चालत नाही. पतिव्रताने अनेकाची स्तुती, सर्व भावे ध्यानी मनी पती. पतिव्रता स्त्री जसं आपला सर्वस्व असणारा पतीच आहे, तसं निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म, निर्धार हे वर्म चुकू नये. अशा प्रकारे भगवंताच्या ठिकाणी भक्ताचा भाव असतो. भक्ताचा पण विशाल भाव असतो, विशाल दृष्टिकोन असतो. प्रत्येक चराचरामध्ये त्या परमेश्वराचं स्वरूप पाहतात भक्त. पण विचार जर केला, ज्ञानी भक्ताचा विचार केला, तर ते चराचरामध्ये, सर्व चराचरामध्ये परमेश्वराला पाहतात. पण असणारे संसारिक, संसाराच्या मोहपाशामध्ये जे अडकून बसलेले, जे फक्त स्वार्था इतकाच परमार्थ करतात, ते ज्यांना संसार जास्त प्रिय आहे आणि परमार्थाला चला केव्हा तरी घडेल तेव्हा करू म्हणणारे, त्याला म्हणायचं आहे की नाही, इधर ना उधर बीच में आदर, आहे की नाही. धर परमार्थही साध्य होत नाही आणि प्रपंचही साध्य होत नाही. दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात, होय अगाध जीवित्वाचा. म्हणून आहे की नाही, दोन्ही साध्य करायचं म्हणजे शक्य नाही, पण एकच कोणतं तरी साध्य करता येईल. म्हणून परमार्थ साध्य करण्यासाठी संगतीची गरज आहे. जसा नाल्याच्या पाण्याला आधार पाहिजे ओढ्याच्या पाण्याला आधार पाहिजे नदीच्या पाण्याला आधार पाहिजे गंगेच्या पाण्याला आधार पाहिजे समुद्राचा. गंगामध्ये संत आणि समुद्रामध्ये देव आणि संत एकदा एक रूप झाले तर पुन्हा वेगळेपणा राहत नाही शिल्लक. देवते संत निमित्त मात्र प्रतिमा. अशा प्रकारे ती एकरूपता निर्माण होते. म्हणून संत महात्म्याचा आधार सर्वसामान्याला जर लाभला तर निश्चित रूपानं एकेने लोखंडाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. परिसाचा जर स्पर्श लोखंडाला झाला तर ते परीस काय करतं, ते लोखंड म्हणून ठेवत नाही, तर त्या लोखंडाला सुवर्ण बनवतो. एवढं सामर्थ्य त्या परिसामध्ये. पण परिसाची उपमा देता येत नाही. पुढे चंदनाची उपमा दिली तर तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. कारण चंदन कसं आहे, ज्या ठिकाणी चंदनाचं झाड आहे तो परिसर असणारा सर्व सुगंधी करतो चंदन. तसे संत महात्मे आहे. ज्या ठिकाणी संतांचा जन्म झाला त्या ठिकाणी सर्व असणारं वातावरण असणारं भक्तिमय करतात. ते सर्वत्र सर्वांना भक्तीला मार्गाला लावतात आणि अज्ञानी समाज जो असणारा संसारामध्ये खितपत पडलेला आहे त्याला वर काढून त्यांचं परमार्थिक हित जोपासतात. म्हणून तर संताला म्हणतात जगाच्या कल्याणा संतांचे होती, देह कष्ट विती परोपकारे. अशा प्रकारे संत महात्म्यांचं कार्य आहे.
आणि विचार जर केला, परी हा बोल आघवा, जरी विचार जसे पांडवा, तरी विशेष या जीवा न चोजवे गा. कारण माणसाच्या अल्पबुद्धीचा विचार केला तर माझे हे सर्व उच्च भूमिकेवरचे बोलणे सामान्य लोकांना, जीवांना आवडत नाही. बघा आता सध्या तेच आहे. संत महात्म्याचे जे बोल असतात ते अति उच्च असतात पहा. कारण संत महात्मे बोलतात पण त्यांचा स्वार्थ त्यांच्या स्वतःविषयी काहीच नसतो. त्यांचा सर्व असणारा जो विचार असतो तो फक्त विशाल असतो. जेही संतांच्या सानिध्यात येतात त्यांचं कल्याण संत केल्याशिवाय राहत नाही. आणि असे संत असणारे ज्ञानोबारायापासून तुकोबारायापर्यंत जर विचार केला तर यांना सर्व संतांना जगाच्या उद्धाराचं मोठं कार्य केलेलं आहे. आणि त्यांच्या नंतर आपण जन्माला आलो आहोत हे आपलं मोठं भाग्य आहे. म्हणून संत महात्म्याचा जप सुद्धा एवढा श्रेष्ठ आहे पहा. जसा देवाचा श्रेष्ठ आहे जप तसा संतांचा पण आहे. तुका म्हणे पापे जाती संतांची आजपे, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. नुसतं संत महात्म्याचं नाव घेतलं तर आपलं पाप असणारं भस्म होतं. तुकोबरायांचं नाव मंबाजी बुवानं घेतलं, रामेश्वर भट्टानं घेतलं. यम यातना होतो त्या रामेश्वर भट्टांना. आणि त्यावेळेस यम यातना होत असताना नुसतं तुकाराम महाराजाचं नाव घेतलं, त्यानं नाव घेतलं, नाव तुकाराम तुकाराम तुकाराम. यम असणारा त्यांना त्रास देऊ लागला होता. यम 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 यातना म्हणजे आता त्यांचं संपलं होतं पृथ्वीचं कार्य. आता यमाचं गिरायक झालं ते रामेश्वर शास्त्री. पण असणारा तुकाराम महाराजांचं नाव त्या रामेश्वर शास्त्रीने घेतल्याबरोबर यमाची यातना जी होत होती ती यातना, त्या यातनेचं शमन होऊ लागलं. ती यातना कमी झाल्या आणि ते यम असणारा नुसतं तुकाराम महाराजचं नाव घेतल्याबरोबर थरथर लटलाट कापू लागला. एवढं सामर्थ्य महाराज संतांच्या या नामामध्ये. देवाच्या नावामध्ये जेवढं सामर्थ्य तेवढं संतांच्या नावामध्ये सामर्थ्य. म्हणून संत काही साधे नाहीत महाराज. ज्या ज्या वेळेला देव अवतार घेतो त्या त्या वेळेला संत अवतरित होतातच भगवंताच्या सेवेकरता आणि जगाच्या उद्धाराकरता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतात व्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणां साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगे. ज्या ज्या वेळेस अधर्माचा, ज्या ज्या वेळेस अधर्म न डोके वर काढलेला असतं त्यावेळेस अधर्म